चोपडा तालुक्यातील निमगव्हाण इथं ग्रामीण पोलिसांची कारवाई। तालुक्यातील निमगव्हाण इथं गांजाची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी 1,34,000 रुपयांचा गांजा जप्त केला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे। चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला। चोपडा ते धरणगाव मार्गावरील निमगव्हाण बस स्थानकाजवळ संशयित हालचाली पोलिसांनी आरोपी अमित दिलीप बर्डे वय वर्ष 22 राहणार दोंदवाडे जोगवाडा तालुका नेवाली जिल्हा बडवानी मध्य प्रदेश याची तपासणी केली असता त्याच्याकडे एका पिवळ्या प्लास्टिकच्या पिशवीत 79,000 रुपये किमतीचा 7 किलो 918 ग्रॅम गांजा आढळून आला। तसेच पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत 55,000 रुपये किमतीचा 5 किलो 565 ग्रॅम गांजा देखील सापडला। पोलिसांनी आरोपी आणि गांजा वाहतुकीसाठी वापरलेली टीव्हीएस ज्युपिटर क्रमांक MP 46 ZC 6443 स्कूटी आणि iPhone 15 मोबाईल जप्त केले। या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतला असून तो प्लास्टिकच्या पिशवीत 55,000 रुपये किमतीचा 5 किलो 565 ग्रॅम गांजा देखील सापडला। पोलिसांनी आरोपी आणि गांजा वाहतुकीसाठी वापरलेली टीव्हीएस ज्युपिटर क्रमांक MP 46 ZC 6443 स्कूटी आणि iPhone 15 मोबाईल जप्त केले। या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून तो गांजा कुठून आणला आणि कुणाला पुरवठा करणार होता याचा तपास सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.